हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज स्वयंपाक करत होते. तर जे मी ऑनलाईन मागे जो ऑनलाईन भाज्या मागवल्या, हा जो व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्ही बघितलं असणार, की मी 2 भरताचे वांगे मागवलेले होते. तर ते तेच वांग्यांचं आज मला भरीत बनवायचं होतं. बरेच दिवस झाले ते तसेच पडून होते. म्हटलं नाही आज बनवले पाहिजे. काल मी भाजी आणायला गेली होती, तर त्यामध्ये कांद्याची पात पण आणलेली होती, जी की या वांग्याच्या भरीतमध्ये टाकली जाते. तर मी जे पात असतं ना, जे कांदे होते त्याचे तेच वापरले होते आणि त्याला कांद्याचे पात म्हणजे पाती पण होत्या. तर तेच मी इथं पूर्ण कांदे पण आणि पात पण अशी मी याच्यामध्ये फिरवून घेतली होती. बारीक चॉप करून घेतली होती चॉप मशीनमध्ये आणि मिक्सरमधून ना मी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर अशी त्याची पेस्ट करून घेतली होती, म्हणजे ठेचा बनवून घेतला होता. तर वांग्याच्या भरतामध्ये ना जे खानदेशकडचं वांग्याचं भरीत असतं त्यामध्ये ठेचा हा जातो. बाकी लाल तिखट वगैरे वापरत नाही. तर मी ठेचा बनवून घेतला होता. कांदे जे होते, कांद्याच्या पातीचे कांदे आणि त्यालाच पात होती थोडीशी, तर ती असं चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलं होतं आणि मी टोमॅटो पण चिरून घेतला होता. खरं तर खानदेशमध्ये जे वांग्याचं भरीत बनतं ना, त्यामध्ये टोमॅटो जात नाही. जळगावचं वांग्याचं भरीत त्यामध्ये टोमॅटो वापरला नाही जात. पण मी टेस्टसाठी म्हणून करते आणि मी जरा अ, असं म्हणता नाही येणार, की जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत असं म्हणता येणार नाही. कारण मी जे टोमॅटो वगैरे असं वापरलंय ते त्या भागामध्ये वापरलं जात नाही. तर मी ते सुद्धा आणि हे जांभळे वांगे होते, हिरवे नव्हते. तर त्यामुळे जे आहे त्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं तेल टाकलं होतं, जिरं टाकलं होतं आणि शेंगदाणे वांग्याच्या भरीतमध्ये वापरले जातात. तर शेंगदाणे घातले होते, त्याला छान परतून घेतलं. त्यामध्ये ठेचा टाकला जो बनवून घेतलेला होता आणि याला छान असं परतून घ्यायचं ठेच्याला. कारण मिरच्या ज्या आहेत मी भाजलेल्या नव्हत्या. तर मिरचीचा जो कच्चापणा असतो तो नको राहायला म्हणून तेलामध्ये ठेचा पूर्ण असा फ्राय करून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर जे कांदे आणि पात जी बारीक करून ठेवलेली होती, ती इथं मी वापरलेली आहे. आणि कांद्याची पात जी असते ती पण यामध्ये जर घातली तर अजून छान लागतं. पण मी वापरलं नव्हतं कारण कांदा जो होता तो पातीचाच होता आणि त्याला कांद्याची पात पण होती. म्हणजे मी बऱ्यापैकी लांब-लांब असं साईडला ठेवलेलं होतं. भाजी वेगळी ठेवली होती आणि पात आणि कांदा असा वेगळा ठेवला होता. तोच वापरला म्हणून मग मी इथं पात काय वापरली नाही. कांद्याची पात जी असते ती काय वापरली नव्हती. फक्त कांदाच वापरला होता. तर छान असं कांद्याला पण छान असं लालसर परतून घेतलं. आणि मी इथे गरम मसाला घातलाय, जो की वांग्याच्या भरीतमध्ये जात नाही. म्हणजे इतर वांग्याच्या भरीतचे प्रकार भरपूर आहेत आणि गावाकडे जे बनतं आमचं त्यामध्ये गरम मसाला वापरला जात नाही. पण मी इथं टेस्ट म्हणून तो वापरला होता, की कसा लागतो आपण बघूया टाकून आणि तो टाकला, त्याला भाजून घेतला आणि टोमॅटो घातला होता. आता याला छान वाफवून घेईल आणि जे वांगे आपण भाजून घेतले होते, स्किन काढून घेतली होती आणि त्याला पूर्ण चेक करून घ्यायचं, की ज्या आतमध्ये कधी-कधी वांगी खराब असतात, कधी-कधी अळी पण असते. तर ते चेक करून घेणं गरजेचं असतं. कट मारायचा आणि चारी बाजू आतमध्ये पूर्ण कट करून बघून घ्यायचं, की खराब नाहीये ना आणि मगच ते वापरायचं. चेक केल्याशिवाय ते वांगे जे आहेत ते टाकू नका. तर त्याला छान स्मॅश करून घेतलं होतं. मी बाहेरच आपल्या सुरीने कट करून घेतलेलं होतं. तर त्यानंतर मी ते इथे घातलं. मीठ घालायचं वरून आणि वांग्याचं भरीत जे आहे ते छान असं रेडी आहे. त्याला 5-10 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि वांग्याचं भरीत रेडी आहे. तर कोथिंबीर मी ठेच्यामध्ये वापरलेली होती, पण तरीही मी वरून घालते कारण ती छान लागते. कोथिंबीर भाजीत असली की ती टेस्ट छान लागते. तर इथं मी अजून वरून पण कोथिंबीर घातली होती आणि दिसायला पण भरीत जे असतं ते छान दिसतं. आणि मी पोळ्यांचं कणिक रोणीतला सकाळी मी आज टिफिन दिला होता, तर त्याला आज मी भेंडीची भाजी बनवून दिलेली होती सकाळी-सकाळी. कारण आदल्या दिवशीच मी धुवून वगैरे ठेवली होती, तर सकाळी ती करायला सोपी गेली आणि पोळ्या वगैरे केल्या होत्या. तर जेवणं वगैरे झाली. मिस्टर ऑफिसला गेले होते आणि इथं आज अगेन माझं एक पार्सल आलं होतं. तर ते पार्सल तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच लोकांना, ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितलेत त्यांना. तर मी एका भिंतीला वॉलपेपर लावून घेतलाय. तुम्ही बघितलंच असाल, व्हिडिओत पण दिसतंय. तर त्या साईडला ना मी वॉलपेपर लावला होता आणि तो खूप छान दिसत होता.
असं ना नवीन लूक आलं होतं. त्या एका वॉलला जरी केलं ना छान असं वाटत होतं. म्हणून मग मी पूर्ण घराला जे आहे ते वॉलपेपर लावायचं ठरवलं होतं. कलरिंग करायची इच्छा होती, पण कलरिंगला चा सध्या जो बजेट आहे तो नव्हता. त्याला बराच खर्च लागत असतो आणि आपण करायला घेतलं कलरिंग तर एका रूमला नाही करत. आपण करायचं तर तिघं पूर्ण घरच कलरिंग केलं असतं. तर मी म्हटलं आता शक्य नाही तर आपण वॉलपेपर लावून तरी बघूया कसं दिसतंय. तर मी एका वॉलला लावल्यावर वॉलपेपर छान दिसलं. आलेत. 15 वॉलपेपर मागवलेत मी. कारण एका भिंतीला ही जी एवढी मी आधी साईट केली होती ना, त्याला 3 वॉलपेपर लागले होते आणि ते पण अपूर्ण. जिथं बेड आहे, बेडच्या साईडला ना, जिथं बेड आहे त्याच्या मागच्या साईडला वॉलपेपर लावलेला नाही आहे. कारण ती साईड अशी पण दिसणार नव्हती आणि तेवढा वॉलपेपर नव्हता. कारण मी पहिल्यांदा मागवले होते आणि मला असं की कसे येतात वॉलला लावायचे आणि चांगली क्वालिटी येते नाही येते, लावल्यावर कसं दिसतं, म्हणून मग मी एकाच वॉलसाठी आधी मागवले होते. त्यानंतर त्या वॉलला लावल्यावर खूप छान असं दिसत होतं. मला असं वाटलं की ओके आहे, चांगलं आहे. तर मी आता ही जी ग्रीन वॉल आहे ना त्याला पांढरा जे आहे वॉलपेपर तो लावणार आहे. कॉन्ट्रास्टमध्ये पण लावणार आहे, पण ते आता लगेच नाही मागवणार. हे आता या महिन्यामध्ये ह्या भिंती करेल आणि नेक्स्ट मंथमध्ये जे कॉन्ट्रास्टमध्ये आणायचं आहे मला ते नेक्स्ट मंथमध्ये मी मागवणार. तर आहे ही इथली. तर इथं मी कॉन्ट्रास्टमध्ये लावणार आहे कलर. याच्या शेजारी इथे पहिले माझं ही भिंत होती जी कलरफुल होती आणि बाकी सगळ्या साध्या होत्या. फक्त यालाच मी कलर केलेला होता. आता मी हिला कलर नाही करणार आहे. याला मी आता पूर्ण व्हाईट करून टाकेल. हे जे आहे असं ते मी आता इकडच्या साईडला लावेल आणि ही टी व्हीची जी भिंत आहे आणि ही भिंत अशा 2 भिंती मी कलरमध्ये करणार आहे. तिथे पण वॉलपेपर लावणार आहे. अजून डिसाईड केलेलं नाही आहे. पण ज्या याच्यात मी हा वॉलपेपर मागवला आहे तर त्याच्यामध्ये ना व्हाईट आणि ब्राऊन कलरचं कॉफी कलर असं त्यावर जे हे फेदर्स आहेत ते आहेत. तर त्यामुळे मी शक्यतोवर ज्या कॉन्ट्रास्टमध्ये लावेल तर कॉफी कलर किंवा ब्राऊन कलर असंच मागवणार आणि त्या 2 कलरच्या मी त्या वॉल आहेत त्या करणार आहे. तर आता या वॉलला लावून घेते. माझ्याकडं बराच वेळ आहे. आज लवकर आलं आहे, जेवण पण झालं आहे, मिस्टर ऑफिसला पण गेले, रोहित येईलच आता शाळेतून. आता मी ही आधी पुसून घेते सगळं आणि मग लावायला घेते. तर वॉलपेपर लावण्याआधी ना पूर्ण जी वॉल असते ना ती क्लीन करून घ्यायची, पुसून घ्यायची. जेणेकरून जी धूळ असते ना ती क्लीन केल्यावर वॉलपेपर जो असतो तो छान चिटकतो भिंतीला. जर धूळ असली ना तर ती धूळ त्या स्टिकरला चिटकते आणि लवकर तो वॉलपेपर निघण्याची शक्यता असते. स्टिकर मग छान असं चिटकत नाही वॉलला. तर म्हणून मग मी एका वाईप होतं माझ्याकडं, त्यानं मी पूर्ण जी वॉल आहे ती क्लीन करून घेतली होती आणि ते तेवढंच क्लीन केलं तेवढ्यात रोनित पण आला आणि ते वॉलपेपर बघून तो त्याबरोबर खेळायलाच लागला आणि त्याला असं तू हे काय मागवलंय आणि हे किती मागवलंय म्हणून तो काउंट करायला लागला. तिथं मोजत होता तो आणि त्याने त्याचं आवरलं वगैरे आणि मी इथं लगेच वॉलपेपर लावायला घेतला. सुरुवात करूया आणि हाईट जी आहे वॉलची ती भरपूर आहे आणि माझा हात जो आहे तो पुरत नव्हता. माझ्याकडे जो स्टूल आहे त्यानं तरी नाही पुरत होता. म्हणून मग मला जुगाड करायचा होता की आता कसं करणार आणि माझ्याकडं सीडी वगैरे पण नाहीये की सीडी ठेवून आपण करू शकतो असं पण नाहीये. तर म्हटलं बघूया काय. तर माझ्याकडं 3 स्टूल आहे. छोटा पण आहे, त्यामध्ये प्लास्टिकचा मिडल साईजचा पण आहे आणि लाकडी पण आहे. तर हे 3 आहे. तर त्याचाच वापर करून म्हटलं चला आपण लावून बघूया. आधी मी ट्राय करत होती त्या स्टूलवर उभं राहून की लागतंय की नाही, पण नाही लागलं. नंतर मग मी छोटा स्टूल लाकडी स्टूलवर तो छोटा स्टूल ठेवला आणि त्यावर मग मी उभे राहून वर चढली. रोनी तिथं आजूबाजूला फिरत होता माझा. तो मला म्हणत होता की मम्मी तू पडशील, तू वर का उभी राहिली आहे, तू का असं उभी राहिली. तो घाबरत होता, पण म्हटलं नाही. हे असं ना जेव्हा आम्ही फर्निचर केलं होतं त्यावेळेला त्या जे माणसं होती ना त्यांना वर चढायचं असायचं तेव्हा ते अशी करायची. स्टूल ठेवायचं त्यावर छोटा ठेवायचा आणि मग चढायचे. म्हटलं मी पण करू शकते. तर
मी पण असंच ठेवलं आणि त्यावर चढून मग वरती लावायला घेतलं. तर लावणं फार अवघड असतं. एकानं तरी अवघड असतं. पण माझं असं आहे, की आली वस्तू आणि ती ठेवली आहे, तर असं होत नाही. मी मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं, आलेली वस्तू ती अशी पडू नये आणि मी वाट बघेल, तर असं होत नाही. मला लगेच करायला आवडतं. तर मग मी वॉलपेपर आल्या-आल्या करायला घेतलं होतं आणि माझी कामं पण झालेली होती. कामं पण नव्हती मला. कारण मला माहिती होतं, की आज माझं पार्सल येणार आहे. म्हणून मग मी सकाळी स्वयंपाक वगैरे झाला, पटकन घरातलं आवरून घेतलं आणि वाट बघत होते आणि बरोबर ते 2 वाजता जे आहे ते माझं पार्सल आलेलं होतं. रोणीत येण्याच्या आधी-आधीच ते पार्सल आलेलं होतं आणि लगेच मी लावायला घेतलं. कारण एकच वॉलपेपर लावलाय अजून. इथं खाली कोपऱ्याला जरा राहिलंय आणि बघा केवढा घाम येतोय. खूप गरम होत आहे. एकच वॉलपेपर लावता लावता थकली आहे. आता माहित आहे ही भिंत कशी कंप्लीट होईल. आणि फार एक चुकीचं केलंय. तर त्यांनी काय केलंय, वॉलपेपर आहे ना, आता हा असा लावायचा आहे. म्हणजे हे जे पीस आहे, पीस फेदर जे आहे ते वरच्या दिशेला आहे. तर त्यांनी असं वरून असं रोल करायला पाहिजे होता ना, तर त्यांनी खालून केलं आहे. म्हणजे लावण्याआधी काय करावं लागतं, पूर्ण रोल काढून घ्यावा लागतो आणि पूर्ण रोल काढल्यावर जो शेवटचा टोक असतो ना, मग तो वरतून सुरुवात करावा लागतो. म्हणजे असं केलं आहे. त्यामुळे लावताना पूर्ण रोल ओपन करावा लागतो आणि जो शेवटचा भाग असतो ना, तो वरून खाली घ्यावा लागतो. म्हणजे इथून काढल्या काढल्या आपण स्टिक नाही करू शकत. पूर्ण ओपन करूनच त्याला स्टिक करावं लागतं. तर हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी ना इथूनच सुरुवातीलाच असं वरून घ्यायला उलटं येतं. मग ते मी तुम्हाला दाखवते. आवाज नको करू बाळ. हे बघा, हे बघा उलट आहे. म्हणजे हे असं लावताना कसं लावणार ना, म्हणून पूर्ण ओपन करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग ते लावावं लागतं. तर हा याचा मायनस पॉईंट आहे. असो, आता मी काय करते ना, जो एक रोल ओपन केला आहे ना, त्याला हा फोल्ड करत जाते आणि तिथे स्टिक करते आणि मग लावते. म्हणजे जो बाकीचा पेपर असतो वरती लावताना खाली खराब होत नाही. आणि इथे दुसरा जो वॉलपेपर आहे तो पण मी लावून घेत होते. पहिला छान लागला होता आणि दुसरा पण लावला. व्यवस्थित असे लागले होते दोन्ही आणि त्यानंतर ना मी जरा बाहेर गेले होते दुकानावर. मला काम होतं जरा म्हणून मग मी दुकानावर गेले आणि चेंज केलं होतं त्यामुळे. तर मग घरी आल्यावर मग मी परत काही चेंज वगैरे केलं नाही. होत्या त्याच ड्रेसवर मग मी परत लावायला घेतलं. तर इथं टीव्हीवर ना काहीतरी लावलं आणि काम केलं ना, तर मग छान वाटतं, बरं वाटतं. तर मी टीव्हीवर ना कॉमेडी शो लावून दिला होता आणि काम करायला घेतलं होतं. म्हणजे कॉमेडी पण होते आणि वॉलपेपर लावताना बोर पण होणार नाही. असं छान वाटतं. गाणे लावले, गाणे पण लावते मी, गाणे लावून पण. तर मी लाफ्टर शेफ लावलं होतं आणि ते बघता-बघता छान असं काम वगैरे सुरू होतं आणि इथं बघा चढायला सीडी एक तयार केली होती आणि मी मेजर करून घेत होती. आधी मी काय केलं, एकाच वॉलपेपर वरूनच लावायला सुरुवात करत होते. कट वगैरे काही करत नव्हते आणि खाली पूर्ण लावत होते. पण नंतर असं ठरवलं, की वरची साईड लावून घेऊ आणि मग खालची साईड वेगळी लावू. तिथे फोल्ड करायला ना जरा प्रॉब्लेम होत होता आणि असं वाटत होतं, असं हवा गेल्यासारखं होत होतं. म्हणून मग मी ते मेजर करून घेतले तेवढं वरचं साईड आणि मेजर करून ते तेवढा भाग कट करून मग 2 टप्प्यामध्ये ते लावणार होते. तर कट करून घेतलं मी मेजर करून आणि आता वरची साईड जी आहे ती सेपरेट लावून घेणार आणि मग खालची साईड लावणार. आणि आज छान असं जेवण पण झालेलं होतं. वांग्याचं भरीत केलेलं होतं. तर आणि वांग्याचं भरीत जे आहे ना, मी हे जे भरीत बनवलं ते जरा वेगळ्या पद्धतीने होतं. अ, जळगावचं भरीत जे असतं ते जरा वेगळं असतं. हे वेगळं होतं. त्यामध्ये टोमॅटो जात नाही. मी टोमॅटो घातला होता टेस्टसाठी. बरेच जण बऱ्याच ठिकाणी बरेच जण वेगळ्या-वेगळ्या पद्धती करत असतात. पण जे रिअल असतं जळगावचं भरीत त्यामध्ये फक्त ठेचा, कांद्याची पात
आणि भाजलेली वांगी छान, शेंगदाणे, मिरच्या भरपूर असं ते भरीत असतं. तर कोणी-कोणी फ्लेवर आणि टेस्टसाठी ना त्यामध्ये टोमॅटो घालतं, जसं की मी घातला होता. त्यामध्ये मेथी पण चिरून, बारीक चिरून मेथी पण घालतात थोडीशी टेस्टसाठी म्हणून. मला आधी माहीत नव्हतं, पण नंतर-नंतर आपण जसं बनवतो आणि एकमेकांना बोलत असतो आणि त्यानंतर कळतं, की हे घातल्याने पण छान लागतं. तर मी तसंही केलं होतं, तर तसंही छान लागतं. पण सिंपल असं त्यामध्ये जे स्पेशल असतं त्यामध्ये काहीही घातलं जात नाही, शिवाय कांद्याच्या 5 शिव्या. तर मी आज थोडा गरम मसाला पण घातला होता, पण मला असं वाटतं, की न घातलेलाच बरा. अ, भरीतमध्ये ते घातलं जात नाही. 4च शीट लावून झाले आणि 4 वाजले. 2-2.5 तास झाले. 2.5 तासात फक्त 4 शीट्स लावल्यात मी आणि अजून लावायचे आहे. खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत पण लागते. जर वाकडं तिकडं झालं की परत ते काढायला लावा, चिटकलं तर ठीक, नाही तर ठीक. बऱ्याच ठिकाणी असं एकावर एक पण आलंय, कारण जेव्हा आपण वरून लावतो ना ते असं तिरकस तिरकस जात असतं. त्यामुळं जरा शेपमध्ये लावणं पॉसिबल होत नाहीये, एका लाईनीत शक्य नाहीये. वरून जर ट्राय केलं परफेक्ट घ्यायचं तर खाली गॅप जातो, गॅप वाढत वाढत जातो. आणि वरती जर एकावर एक घेतलं तर खाली एकदम जास्त एकावर एक येत असतं. त्यामुळे जरा कठीण आहे लावणं, पण ठीक आहे, छान वाटतंय. तुम्ही कमेंट करून सांगा की ते कसं वाटतंय. आणि एवढ्याच याच्यात बघा केवढा पसारा झालाय, कागद कागद केवढे झाले. एकच भिंत झाली आहे लावून. वरचं एका साईडचं इकडचं फक्त तेवढं बाकी आहे, कारण तिथं ट्यूबलाईट आहे आणि तिथं प्रॉपर लावता येत नाही आहे. मग मिस्टर येतील तेव्हा लावेल ते बाकीचं वरचं तेवढा पार्ट. तर आता वाजले 5:15. 5:15 वाजलेत आणि जवळजवळ मला लागलेत 2.5 तास लागले एका भिंतीला एवढं सगळं लावायला. आणि कसं वाटतंय सांगा. जॉईंट केलंय तिथं दिसतंय बऱ्यापैकी, म्हणजे लाईन दिसताय जिथं जॉईंट आहे तिथे. हे बघा, आणि त्याच्या खाली ग्रीन कलर होता ना, त्यामुळे पण मला वाटतं थोडासा बघा वरचं जिथे व्हाईट आहे तिथं एकदम छान दिसतंय, पण खाली जिथं ग्रीन कलर आहे ना तिथं थोडंसं ट्रान्सफर होतोय ग्रीन कलर. एवढा नाही होते पण डार्क कलर आहे बॅकला असं वाटतंय. आणि जिथं व्हाईट कलर आहे तिथं काही नाही, तिथं एकदम छान वाटतंय. हे बघा या भिंतीला एकदम मस्त वाटतंय. जॉईंट पण झालंय तर एवढं उठून दिसत नाहीये. इथे डार्क कलर असल्यामुळे ते जरा उठून दिसतंय व्हाईट कलर बॅक साईडचा. असो, तर आता ह्या दोघं भिंती करून घ्यायच्या आहे. मग बाकी ही भिंत आणि ही भिंत जी आहे ती कलरची करेल. आणि मी बरोबर मेजर केलं होतं. मी या एका वॉलसाठी 9 वॉलपेपर जे होते ते मागवले होते, मेजर करून घेतलं होतं. आणि 1.5 फुटाचा एक वॉलपेपर असतो असा आडवा, तर 1.5 फुटाप्रमाणे मी हे 9 वॉलपेपर मागवले होते. आणि इथे मी 6 वॉलपेपर मागवले होते. तर होईल का नाही मला असं डाऊट आहे, बघूया आता. कदाचित होऊन जाईल 6 वॉलपेपर तिथे होईल, बघू लावते. आता इथे लावणं एवढं काही नाही आहे मला, कारण प्लेन भिंत आहे. इथे कसं ना खालीवर जरा होतं. जवळजवळ मी कितीदा तरी स्टूलवर चढले, खाली उतरले, त्यामुळे पाठ पण दुखायला लागली. पण बघा ना, हे बघा किती पसारा झालाय, कागद कागद कागद.
हा आवरायला अजून मला बाकी वेळ जाईल, खूप वेळ जाईल. सगळीकडे कागद. एक बरं आहे की रोणीत नाही आहे, त्यामुळे शांत आहे आणि व्यवस्थित लावता येतं. नाहीतर तो कागद खेळत बसला असता, त्यांचे तुकडे केले असते, अजून जास्त पसारा केला असता. असो, आता ते तिकडचं लावून घेते आणि मग पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला म्हटलं होतं की तिकडचं पूर्ण लावून घेते असं, आणि मग आजच्या आज सगळं करणं पॉसिबल झालं नाही. एक एक पट्टी मी त्या साईडला लावली, एक रोल मी त्या साईडला लावला, पण त्यानंतर ना वेळ झाली होती, संध्याकाळ झाली होती आणि रोनित पण आला होता, तर त्याला जेवायचं पण होतं, त्याला भूक लागली होती. आणि वांग्याचं भरीत जे होतं ते जरा छान असं स्पायसी झालं होतं. स्पायसी म्हणजे छान असं झालं होतं, जे की रोनितला तिखट खाल्लं जात नाही. तर त्याने एक घास खाल्ला आणि मला म्हटला की मी ते खाणार नाही, म्हणून मग मला त्याच्यासाठी स्वयंपाक पण करायचा होता. तर म्हटलं चला आवरून घेऊया. जो वॉलपेपर आहे तो उद्या किंवा नंतर लावूया. घाई नाही केली पाहिजे. तर ते जे आहे ते तिथंच संपवलं आणि पसारा इतका झाला होता, कागद एवढी झाली होती, एवढी झाली होती. मग ते सगळं आवरून घेणं, संध्याकाळ पण झाली होती. दिवाबत्ती नाही करायची असली तरी म्हटलं झाडून आवरून घेतलेलं बरं, स्वच्छ असलेलं बरं, म्हणून मग मी सगळं आवरून घेतलं, क्लीन करून घेतलं. लावून झालाय, वरच्या साईडला पण वॉलपेपर लावलाय. ही वॉल जी आहे ती पूर्ण करून झालेली आहे. इकडची राहिली आहे, एक पट्टी लावली मी, पण बाकीचं लावायचं राहिलं आहे, कारण आता झाली आहे वेळ संध्या. तर सगळं आवरलं आहे, झाडून पण घेऊन झालं आहे सगळं. भयंकर थकली आहे. आता ते उद्याच लावेल बाकीचं जे राहिलं आहे ते, आणि बघू आता. फार थकली आहे, स्वयंपाक करायचा आहे, रोणीतला लागली आहे भूक. सकाळची भेंडीची भाजी त्याच्यासाठी उरून ठेवली होती, त्याने ती आल्यावर खाल्ली आहे, पण त्याला आता काहीतरी वेगळं हवं, म्हणून बघू साधी खिचडीच बनवते, फिकी खिचडी, त्याच्यासाठी त्याला आवडते म्हणून. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथंच संपवते. आता फ्रेश वगैरे होते, तयारी करते. पूजा वगैरे तर काही करायची नाही आहे, पूजा वगैरे आता होणार नाही. तर फ्रेश होते आणि स्वयंपाकाला लागते, म्हणजे खिचडी वगैरे बनवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.